मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य। ध्वजारोहण, मानवंदना, राष्ट्रगीत आणि राज्यगीत होईल। फोटो खाली ही पीक पाहणी होण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने आजपासूनच ही पीक पाहणीला सुरुवात करावी असे आवाहन मी शेतकरी बांधवांना या निमित्ताने करतो। शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे। या योजनेत पात्र शेतकरी कुटुंबाला 2000 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे 3 हप्त्यात 6000 रुपये प्रति वर्ष लाभ देण्यात येतो। या योजनेअंतर्गत जिल्ह्यात 3,63,000 लाभार्थ्यांची नोंद झालेली असून या योजनेचा लाभ जिल्ह्यातील 2,85,000 शेतकऱ्यांना होत आहे। चालू वर्षात 2 हप्त्यांचा 51 कोटी इतका निधी वितरित झालेला आहे। या दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य झालेले आहे। संत्रा मधील कामगिरीसाठी सन 2024चा केंद्र शासनाचा पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेला असून जिल्ह्यामधील 450 कोटी रुपयांपेक्षा जास्त निर्यातीत वस्त्रोद्योग क्षेत्राने मोठा वाटा उचलला आहे। जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला सुलभ कर्ज पुरवठा व्हावा यासाठी प्रत्येक बँकेत बिझनेस फॅसिलिटेशन सेंटर उभारण्यात आले आहे। गतिमान प्रशासनासाठी आता ई ऑफिस प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे। नुकताच कार्यालयीन सुधारणांसाठी 100 दिवसांचा तृतीय आराखडा राबविण्यात आला। यातून सकारात्मक परिणाम दिसून आलेले आहेत। यानंतर मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 150 दिवसांचा कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व सन्माननीय स्वातंत्र्य सेनानी, लोकप्रतिनिधी, शेतकरी, अधिकारी, गुरुजन, विद्यार्थी, पत्रकार बांधव आणि समस्त नागरिकांना मी या शुभ दिवसाच्या शुभेच्छा देतो। भारतीय स्वातंत्र्यासाठी देशभरातील ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, ज्या स्वातंत्र्य सेनानींनी बहुमोल लढा दिला, स्वतंत्र लढ्यासाठी आपले सर्वस्व गमावले, त्या सर्वांच्या प्रती मी ऋण व्यक्त करून अभिवादन करतो। त्यांच्या त्यागामुळेच आपल्याला आजचे सुवर्ण दिन पाहायला मिळालेले आहे। देशातील सर्व महनीय व्यक्तींच्या योगदानामुळे समता, बंधुता आणि स्वातंत्र्य ही मूल्ये भारतीयांमध्ये रुजली आहेत। आपला देश कृषीप्रधान असून शासन आणि प्रशासनाची प्राथमिकता नेहमीच कृषी क्षेत्र राहिले आहे। शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठा वेळेत उपलब्ध व्हाव्यात यासाठी नियोजन करण्यात आले आहे।
जिल्ह्यात सर्व पिकांखाली एकूण 6,83,000 हेक्टर क्षेत्र असून खरीप हंगामात 6,69,000 हेक्टरवर पेरणी झालेली आहे. शेतकरी बांधवांना पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कृषी कर्जासाठी प्रत्येक बँकेत वेगळा कक्ष निर्माण करण्यात आला असून या वर्षी बँकांना 1,750 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात सुमारे 88,000 शेतकऱ्यांना 1,250 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. खते उपलब्ध होण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात आलेली असून लिंकिंग साठेबाजी अधिक किमतीने कृषी निविष्ठा विक्रीवर पायबंद घालण्यासाठी कृषी विभागाने पथके निर्माण केलेली आहे. तसेच याबाबत जनजागृतीही करण्यात आलेली आहे. या तक्रारी प्राप्त दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेले आहेत. 84,691 शेतकऱ्यांच्या 1,32,000 हेक्टर शेती पिकांना विमा संरक्षण मिळालेले आहे. राज्य शासनाने जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित 4,11,529 शेतकऱ्यांना 642 कोटींचा निधी वाटपासाठी मान्यता दिलेली आहे. अडचणीतील शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आपल्या शासनाचे धोरण आहे. ई-KYC आणि आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न नसल्याने ही मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना काही ठिकाणी अडचणी आलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने ई-KYC करावी तसेच आधार क्रमांक बँक खात्याशी जोडावे असं मी शेतकरी बांधवांना विनंती आवाहन करतो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. यातून शेतकऱ्यांना शेती उपयोगी अवजारे आणि साहित्य अनुदानातून उपलब्ध होणार आहे. उपस्थित सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि या सोहळ्यात करतो. जय हिंद. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज अमरावती येथे भारतीय स्वातंत्र्य दिन या निमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी अधिकारीगण यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे. जिल्ह्याच्या येणाऱ्या काळातल्या नियोजनाच्या संदर्भामध्ये अनेक चांगल्या योजना या ठिकाणी घोषित करण्यात आलेल्या आहेत. जिथपर्यंत शालेय शिक्षण विभागाचा विषय तर आज आपण बघितलं असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये देशभक्तीपर गीतांवर कवायत हा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा झालेला आहे. मी पण आता हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर एका शाळेमध्ये या उपक्रमाला शुभेच्छा देण्याच्यासाठी भेट देण्याच्यासाठी जातो आहे. सर नेमकं नियोजन काय आहे तर कवायत सामूहिक कवायत तसा हा काही नवीन प्रकार नाही. आपणही जेव्हा लहानपणी शाळेत होतो तर कवायत शिकवली जायची. वेगवेगळ्या प्रकारचे हात त्या ठिकाणी आपण संपन्न करतो. या माध्यमातून एक संघटन विद्यार्थ्यांमध्ये होत आहे, देशभक्ती निर्माण होते आणि शारीरिक व्यायाम पण त्या माध्यमातून संपन्न होत असतो. मध्यंतरी थोडंसं हे प्रमाण कमी झालं होतं आणि म्हणून त्याला देशभक्तीपर गाण्यांचं जोड देऊन ही कवायत सर्व माध्यमांच्या सर्व शाळेमध्ये संपन्न होते. आणि येणाऱ्या काळामध्ये दर शनिवारी आनंददायी जो शनिवार असतो त्या दिवशी ही कवायत प्रत्येक माध्यमाच्या शाळेमध्ये संपन्न होईल.